सपाट झालं तर चांगलंच होईल। आणि प्रशासनाची लोक आहेत त्यांना माझी विनंती आहे, आता तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपात द्या, आमच्या ज्या ज्या मागण्या इथं मांडल्यात त्या। आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ ज्यांच्या पाठिंब्यामुळं, ज्यांच्या नेतृत्वामुळं आज मी भारतातली सगळ्यात मोठी कारवाई करू शकलो। आज निवेदन मी मुख्यमंत्र्यांना देणार आहे। आणि आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्र्यांनी एकदा ठरवलं तर 940 एकर भुईसपाट केलं, हे तर लय छोटं आहे। मी विश्वासानं सांगतो आपले मुख्यमंत्री या संदर्भामध्ये योग्य असा निर्णय घेतील। योग्य ठिकाणी, ज्या ठिकाणी वीरश्री सरदार मालोजी राजेंची समाधी आहे त्याच ठिकाणी समाधी होईल, हा पण विश्वास तुम्हाला या निमित्तानं देतो। आणि सगळ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना हे ठामपणे सांगतो, कुणी जरी आपल्या धर्मकार्यामध्ये आलं, कुणी जरी आपल्याला धर्मकार्याच्या आडवं आलं, कुणी जरी आपल्याला कसलाही प्रशासकीय, कसलाही राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी किंचित सुद्धा मागे हलायचं नाही, किंचित सुद्धा। या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे आपल्या मागे पूर्ण ताकदीने उभे आहेत। मी तुम्हाला आज विश्वासाने सांगतोय, हे निवेदन तुम्ही मला दिलं ना, हे निवेदन पूर्ण झालं, याच्यातली कामं पूर्ण झाली, हा तुम्हाला विश्वास देतो। माझी प्रशासनाला मागणी आहे, येताना आम्ही इंदापूरच्या चौकामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभं केलं आमच्या सहकार्यांनी। त्या ठिकाणी रात्रंदिवस पहारा देत आहेत। अरे आमच्या या महाराष्ट्रात आमच्या या कार्यकर्त्यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं पहारा द्यावा लागतोय, ही वेळ आमच्यावर आली आहे। मी परत एकदा प्रशासनाला या निमित्तानं एवढं नक्की सांगतो, आम्ही मागच्या काळात जो प्रकार एका माथे फिरवणूक केला तसले माथे फिरू आम्ही नाहीयेत। आम्हाला जर आमच्या राजाच्या स्मारकासाठी जर पहारा द्यावा लागत असेल तर आम्ही पुढच्या टायमाला जसं रस्ता रोको केले, जर तो पुढे उद्रेक झाला तर त्याला जबाबदार तुम्ही सगळे मंडळी राहणार। प्रशासनाला मी आज या निमित्तानं सांगतो, परत एकदा आमची मागणी एकदम स्वच्छ आणि साफ आहे। आम्हाला कुठल्याही माणसाबद्दल, व्यक्तीबद्दल द्वेष नाही। आम्हाला आमचा धर्म, आमचा इतिहास, आमची परंपरा, आमची संस्कृती जपायची आहे, त्याकरता आम्ही सर्वजण रस्त्यावर आहोत। आज जे सहकारी आपले निघून गेलेत, ज्यांना काही पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून धमकावलं गेलं, त्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगा राज्याचे मुख्यमंत्री आपल्या बरोबर आहेत, कुणाला घाबरायची गरज नाही। आपण कायदा हातात घेत नाही, आणि कायदा हातात घ्यायची वेळ आली तर सांगून घेऊ, आणि त्या ठिकाणी आम्ही विचार करणार नाही। माझी परत एकदा या निमित्तानं सगळ्या माझ्या हिंदू बांधवांना माझी विनंती आहे, कुठलंही काम करताना आपल्या डोळ्यासमोर आपलं काम आणि त्या कामातला प्रामाणिकपणा असला पाहिजे। आपल्या कामामुळं, कुठल्याही कामामुळं आपल्या धर्माच्या प्रत्येक माणसाची, प्रत्येक घटकाची, प्रत्येक समाजातल्या बांधवाची छाती ही इंचभर वाढली पाहिजे। आज मालोजी राजांचं स्मारक करून आपण एक चांगला पायंडा तिथल्या प्रशासनाला घालून देतोय। योग्य ठिकाणी स्मारक झालं पाहिजे, योग्य ठिकाणी त्या जी मस्जिद आहे तिला बाहेरनं रस्ता गेला पाहिजे। आमच्या त्यांना काही घेणं देणं नाही, आमच्यामधून आले नाही पाहिजेत। आणि ज्या ठिकाणी स्मारक आहे
त्याच ठिकाणी स्मारक झालं पाहिजे अशा प्रकारची विनंती मी प्रशासनाला करतो। आणि प्रशासनानं या संदर्भामध्ये जोपर्यंत आम्हाला या ठिकाणी सांगत नाही तोपर्यंत कुणीही जागेवर उठायचं नाही अशा संदर्भात विनंती करतो। या ठिकाणी सांगतो भारत माता की जय।